चला इडली काढू. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्रबाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्मनक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होतं. बाहेर आम्ही बोर्ड लावलाय तो तुम्ही जाताना पाहिलात तरी चालेल. जन्मनक्षत्रानुसार ते बघायचे. चला हा पिंपळपार आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घ आयुष्याची प्रतीक ही मानलेली आहे. याला पिंपळपार या कारणाने म्हणतात कारण याच्या भोवती जो दगडी कठ्ठा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला आणि हा पार जेव्हा बांधला गेला तेव्हा इथे एक पिंपळाचं रोप लावण्यात आलं. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे. सह्याद्रीच्या काळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. जितकी सुंदर आहे तितकेच आपलं कोकणही सुंदर आहे. पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती. त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडंसं वाकून पुढे वाटव. बापरे कशी. चला 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 पुढे चला. खाली बघा लागेल डोक्याला. हे कोकमचं झाड आहे. वेरळी मांड. हे कोकमचं झाड आहे. यालाची फळे येतात. त्याच्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते. याच्या बियांचे तेल पाडले जाते. तसेच त्या तेलाचा उपयोग कैलास जीवनसारख्या क्रीम मध्ये सुद्धा केला जातो. इथे अजगराचा स्टॅच्यू दाखवलाय. भेरडी. बापरे खाली उतर आहे ना जागा. कशी काय झालं ग. आपल्या पुराणात यांचा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम